धाराशिव जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ आलेली आहे। पहिल्या पावसानंतर पेरणी तर केली पण उगवलंच नाही, त्यामुळे पुन्हा पेरणी करायची वेळ आली अशी प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी दिलेली आहे। समाधानकारक पाऊस न झाल्यामुळे दुबार पेरणीचं संकट ओढवलंय। सरकारनं आता अटी शर्तीशिवाय कर्जमाफी द्यावी अशी मागणी शेतकरी करतायत। कृषी खात्यानं सांगितलं होतं की बाबा 70, 80, 100 मिलीमीटर पाऊस पडला तर पेरणी करा, म्हणून शेतकऱ्यांनी पेरणी केली। परंतु आज अशी अवस्था आहे जिल्ह्यामध्ये 20% पेरण्या झाल्यात, त्याच्यातल्या राहिलेल्या सगळ्या पेरण्या झाल्यात, परंतु गेले 10 ते 15 दिवस झालं असं वारं बघायले। लोक शेतकरी वरी आबाळ बघून खाली पेरायलेत, परंतु सगळं उगवणं सुद्धा गेलंय। एवढी जिल्ह्याची वाईट अवस्था आहे। आणि ही वाईट अवस्था असताना 2000चा पीक विमा मिळाला नाही, कर्जमाफीची 30 तारीख संपली, त्याच्याही अटी शर्ती घातल्यात। सरकार कधी बघणार? महाराष्ट्रात नंबर 2चा आत्महत्याग्रस्त जिल्हा आहे। पेरणी जी आहे ती फेल गेलेली आणि पुन्हा दुबार पेरणी धाडस करताय। पहिलं तर आता पाऊस पडला होता 8 जूनला, त्यानंतर पावसानं 21 दिवस खंड दिला, त्यानंतर परत पाऊस पडला, परत पेरणी चालू केली। शेतकऱ्यांना वाटतंय की दुबार पेरलं तर पीक येईल। जिल्ह्यातील जवळपास 4,23,000 हेक्टरपैकी जवळपास 15,000 हेक्टरवर पेरणी झालेली आहे, तर त्यापैकी बहुतांश हेक्टर ही दुबार पेरणी झालेली आहे। मी रहीम शेख, पुढारी न्यूज, धाराशिव।